नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी या येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधूने जेव्हा मधूला आपल्या बाळाचा हक्क मागितलेला असतो किंवा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर मधूही सिंधूचे बाळ देईन की नाही याचा सिंधूला संशय असतो। म्हणून सिंधू कोऱ्या कागदावर मधूला सह्या मागत असते आणि लिहून मागते की माझे बाळ 9 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही माझ्या स्वाधीन करतान। तर मधूला त्याचा खूप असा जळफळाट होतो, कारण तिला वाटत असते की मी आता 9 महिने पूर्ण झाल्यानंतर सिंधूचे हे बाळ देणार नाही। आणि तेव्हा सिंधूला हे प्रेग्नन्सीचे काही चक्कर येणे, मळमळणे आणि उलट्या होणे हे सतत चालू असतात। तेव्हा घरातील सर्वांना वाटत असते की सिंधू प्रेग्नेंट आहे आणि सिंधूला आणि घरातील सर्वांना सुद्धा खूप मोठा असा आनंद झालेला असतो। तेव्हा मधूचा मात्र खूप जळफळाट होत असतो आणि राघवचे सर्व लक्ष आपल्याकडे खिचून घेण्यासाठी मधू मुद्दाम त्या घरातून जायला निघते आणि कुणाला नाही सांगता ती महाबळेश्वरला निघून गेलेली असते। तेव्हा राघव आणि सिंधू ही मधूच्या जे काही अटी आहे त्या सर्व मान्य करून मधूला घरी घेऊन येतात, कारण सिंधूने घरी काकू आणि इतर सर्वांना प्रॉमिस केलेले असते की मी मधुताईंना घरीच घेऊन येईन। तेव्हा सिंधू ही मधूचे ऐकते की मी जे काही आहे ते तुमची काळजी करणार नाही आणि तुमची काळजी राघव सर घेतील। तेव्हा मधू त्या अटीवर घरी आलेली असते। तेव्हा मात्र मधूला वाटत असते की आता घरामध्ये सिंधू प्रेग्नेंट आहे, म्हणजे सिंधूच्या सर्व पुढे करतील आणि मला कोणतीही अशी मोकळीक मिळणार नाही आणि सर्व काही आहे सर्वांचे लक्ष सिंधूवरच राहीन, माझ्याकडे कोणीच लक्ष देणार नाही असे तिला वाटत असते। तेव्हा मधू आपल्या रूममध्ये असते आणि आपल्या आईला सांगत असते की आई, आता मी या घरात प्रेग्नेंट आहे आणि जर आता सिंधू जर प्रेग्नेंट राहिली तर या घरात माझा मान कमी होईल आणि मला जो काही मान मिळतो तो आणखीनच कमी होईल। तेव्हा मधूची आई म्हणत असते की नाही मधू, तू कितीही विचार केला आणि आता हे जे काही सत्य आहे ते बदलणार नाही, कारण तू प्रेग्नेंट आहे म्हणजे आहे आणि सिंधू जरी प्रेग्नेंट असली तर तू हा विचार डोक्यातून काढून टाक की घरातील तुझ्याकडे कुणाचे लक्ष राहणार नाही, सर्वजण तुझी सुद्धा काळजी घेतील। तेव्हा मधू म्हणते की आई, मला फक्त इतकेच म्हणायचे आणि इतक्याच प्रश्नाचे उत्तर हवे की मी आणि सिंधू जर एकाच वेळी प्रेग्नेंट राहिलो तर राघवचे लक्ष हे सर्वात जास्त कुणाकडे असेल आणि सर्वात जास्त काळजी राघव कुणाची घेईल। तेव्हा लगेच तिथे राजश्री येते आणि राजश्रीने मात्र मधू आणि तिच्या आईचे सर्व बोलणे ऐकलेले असते। तर राजश्री म्हणते की राघव सर्वात जास्त काळजी सिंधूचीच घेईल। तेव्हा राजश्रीला पाहून मात्र मधूला खूप मोठा धक्का बसतो आणि मधू लगेच राजश्रीला म्हणते की मी आईला फक्त इतकेच सांगत होते की सिंधू सुद्धा प्रेग्नेंट आहे। तर लगेच राजश्री म्हणते की नाही मधू, या घरामध्ये सिंधू जर प्रेग्नेंट राहिली तर या घरामध्ये तुझी किती किंमत राहील याचं तुला टेन्शन आले आहे आणि त्याच विचारात तू आहे। इतक्या दिवसापासून मी या घरात राहते आणि तू सुद्धा, तुला मी खरंच ओळखलेले आहे की तू कशी आहे ते। माझ्या मुलाचं सर्व लक्ष तुझ्याकडे वेधून घेण्यासाठी तू काय काय केले हे मला सर्व माहिती आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की महाबळेश्वरला जेव्हा तू गेली होती तेव्हा डोंगरावर एका खूप मोठ्या टेकडीवर तू उभी राहिली। सिंधूकडून तू प्रॉमिस घेतले की जी काही प्रेग्नन्सीमध्ये तुझी काळजी घेईल तो फक्त राघव घेईल आणि सिंधू तुझ्यापासून लांब राहील, हे सुद्धा मला सर्व माहिती आहे। तेव्हा मधू म्हणते की राजश्री काकू, तुम्हाला नेमकं काय म्हणायचे, तुम्ही माझ्याबद्दल असे उलटे सुलटे का विचार करता। तर लगेच राजश्री म्हणते की मधू, मी तुला हेच सांगते की फक्त तुझे जे काही प्लॅन आहे ते सर्व मला माहिती झालेले आहे आणि तुला जर ह्या कुटुंबाचा इतका सुद्धा काळजी आणि विचार असता तर सिंधू जेव्हा प्रेग्नेंट आहे हे तुला समजले तेव्हा तुला सर्वात जास्त आनंद झालेला असतो, कारण तू ह्या कुटुंबाची काळजीच करत नाही, तू फक्त राघवचा विचार करते। हे सर्व काही आमच्या लक्षात आलेले आहे असे स्पष्टपणे राजश्री मधूला उत्तर देते। आणि मला हे सुद्धा माहिती आहे की राघव आणि सिंधूचा जे काही बाळ आहे ते आपल्या गर्भामध्ये बळजबरीने तू का ठेवून घेतले, कारण या घरात तुला सर्वांनी राणीसारखे वागवले पाहिजे। तेव्हा मधू म्हणते की हे सर्व काही जे काही गोष्टी आहे त्या तुमच्या लाडक्या सुनेने म्हणजे सिंधूने तुमचे कान भरले असणार आणि तुम्ही माझ्याबद्दल काही विचार करता त्याचं मला काही घेणे देणं नाही। तुम्हाला काय वाटलं की मी माझ्या आईचे जे काही सांगत होते त्यामुळे तुम्ही मला घाबरवतात,
तेव्हा राजश्री म्हणते की अगं नाही नाही, मी तर असा विचारसुद्धा करत नाही आणि मला तर कुणाला घाबरवतासुद्धा येत नाही आणि कुणाला धमक्यासुद्धा देता येत नाही आणि मला हे आवडतसुद्धा नाही. जसे तुला जमते तू हे सर्व करते, तू याच्यामधील जी काही 420पणा करता येतो तो मला नाही जमत ग मधु तुझ्यासारखा. तेव्हा मधू म्हणते की तुम्ही मला काढा देण्यासाठी आला होतात, मग काढा द्या आणि मला आता आरामाची खूप गरज आहे कारण मी प्रेग्नेंट आहे आणि तुमची जी काही नात किंवा नातू आहे तो माझ्या पोटामध्ये आहे, त्यामुळे मला काळजी घ्यावीच लागेल कारण तुमच्या आजी बनण्याचे स्वप्न फक्त मीच पूर्ण करू शकते ना. तर लगेच राजश्री म्हणते की अगं तू जर हे जे काही म्हणतेस ना ते तुझ्या मनाला वाटत असेल आणि देवाच्या मनात जर असेल तर मला आणखीन कोणत्याही प्रकारे आणि कुणाच्याही कानून ती गुड न्यूज ऐकायला येईन आणि तू बघतच राहा. आता सिंधूसुद्धा आम्हाला ती गुड न्यूज लवकरच देणार. फक्त तुझ्या मनामध्ये जे काही चाललेले आहे ना ते थांबव, कारण तुझ्या मनामध्ये जे काही चालते ते सर्व आम्ही ओळखलेले आहे, त्यामुळे सिंधू आणि माझ्यापासून तुला कोणी वाचू शकणार नाही. त्यानंतर इकडे मधूची जी काही प्रेग्नन्सी आहे ती सुटेबल झाली की नाही हे बघण्यासाठी राघव हा मधूला डॉक्टरांकडे घेऊन जाणार असतो. तर सिंधू राघवला फोन करते आणि डॉक्टर काय सांगतात ते मला मोबाईल आहे ना तो तुमच्या खिशामध्ये चालू ठेवा म्हणजे मला सर्व काही समजेल आणि मधुताईंना मी त्यांच्याबरोबर आलेले आवडत नाही, त्यामुळे आपल्या बाळाची जी काही गुड न्यूज आहे ती मला लवकरच समजेल. तेव्हा राघव तयार होतो आणि राघव आपले जे काही नवीन कमिशनर ऑफिसर आहे त्यांच्याकडे परमिशन मागण्यासाठी आलेला असतो. तेव्हा जे काही नवीन कमिशनर असतात ते राघववर रागवतात आणि तुम्ही जी काही दुसऱ्या मिशनची कामगिरी ही बजावली त्याबद्दल मी ऐकले होते, पण तुम्ही कामात हलगर्जीपणा करता त्यामुळे मला तुम्हाला आता बोलावेच लागेल. तेव्हा राघव म्हणतो की मी जे काही करतो ते योग्य रीतीने करत असतो आणि मला आता खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असे बोलून राघव परमिशन घेऊन निघून जातो. तर ते कमिशनर म्हणतात की या राघव रत्नपारखी यांची कुंडली मला एकदा चांगली बघूनच घ्यावी लागेल. त्यानंतर राघव हा मधूला घेऊन डॉक्टरांकडे आलेला असतो आणि सिंधूचा मोबाईल चालूच असतो. तेव्हा डॉक्टर मधूला चेक करतात आणि आनंदाची बातमी देऊन सांगतात की आता घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, कारण ही प्रेग्नन्सी सुटेबल आहे आणि आता 9 महिन्याचे 8च महिन्यात तुमचा जो काही बाळ आहे ते लवकरच येईल. तर ते ऐकून राघव आणि सिंधूला खूपच आनंद झालेला असतो आणि तेव्हा सिंधूसुद्धा ते सर्व ऐकून खूपच खुश होते आणि गणपती बाप्पाला हात जोडून म्हणते की देवा आता हे 9 महिने लवकर पूर्ण होऊन दे आणि बाळ लवकर हे मिठीत येऊन दे. तर सिंधूसुद्धा खूप खुश झालेली असते आणि राघवसुद्धा. तेव्हा आता मधूचे जे काही कारनामे आहे ते सर्वांसमोर आलेले असतात आणि मधूने जे काही पाप केलेले असते त्याची शिक्षा ही लवकरच सिंधू तिला देणार असते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.